पण तुझी शाळा बुडेल ना बब्बू. अरे आता शाळेला तर सुट्टी लागल्यात ना. हो का? दाखव खाऊन कसं आहे मला सांग. अरे पहिलं खा तर सही. बरं आहे का? कसं आहे? छान आहे. मम्मीला हॉटेलमधलं आवडतंच. लस्सीसाठी किती तिची तळफड चालू आहे बघा. हे बघा सांडल सांडल सांडल. अगं तो चमचा आहे तो. स्ट्रॉ नाही आहे बघू तो. अरे फसली फसली. ये 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 ये. किती ओव्हरलोड झालाय त्याला चालू आहे ना. हा ना, तुझ्यासारखाच झालाय तो ओव्हरलोड. हो हो. अरे बापरे, ही चिवता आहे बघा चष्मा घालून कुठं निघाली. अरे काय? अरे घड्याळ पण आहे का? अरे वा, किती वाजले घड्याळात? ते काय आम्हाला कळत नाही. जाऊ दे, वाजू दे. छान आहे घड्याळ पण. हा आहे ना. कुठं चालली तू एवढा बाबू चष्मा वगैरे घालून, बॅग वगैरे घेऊन कुठं चालली? सानू दीदीकडे सानू दीदीकडं. आणि काय करणार तिकडे जाऊन? मज्जा. मज्जा करणार. कशी करणार? डिंग चिक्का डिंग चिक्का. पण तुझी शाळा बुडेल ना बब्बू. अरे आता शाळेला तर सुट्टी लागल्यात ना. हो का? अरे वा अरे वा. तिची बॅग घेऊन गेली बघा. मम्मीला इकडं मी काच धुवायला लावलेली आहे. नेमकंच कबूतर आलं आणि घाण करून गेलं. पप्पा मला पाणी प्यायला लाटी घेतली बघा. अरे वा, छान. गणपती बाप्पा मंगलमूर्ती हर हर. तर आमच्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू झालेल्या आहेत आणि आम्ही चाललोय धुळ्याला आमच्या सानू दीदीकडे. आमची ना खूप दिवसांपासूनची इच्छा होती की आपलं मस्त उज्जैनला जाऊन महाकालांचं दर्शन घ्यावं. ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग आहे. तर आमची सानू दीदी, पिल्लू दीदी, दादा वहिनी तिकडेच राहतात धुळ्याला आणि तिथून उज्जैनचं अंतर थोडं कमी आहे. आणि अजून एक गोष्ट म्हणजे आता धुळ्याला जीजी आणि पप्पा पण येणार आहेत, आमचे आजी आजोबा पण येणार आहेत आणि आम्ही असं मस्त समर वेकेशन एन्जॉय करणार आहोत. तर खूप एक्साइटमेंट आहे आम्हाला. व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा. आमचा हा प्रवास कसा होतोय बघा आणि इथून पुढे 10-15 दिवस फुल एन्जॉय असणार आहे. आणि ह्या खोडीच्या लेकी आहेत ना, खूप मस्ती करणार आहेत. अहो जेव्हापासून समजलंय ना की आपण सानू दीदीकडे जाणार आहोत, रोज रोज तिचं चालू असतं कधी जाणार आहे कधी जाणार आहे. मला सुट्टी लागली पण आम्हाला सुट्टी लागली नव्हती. आता आमची सगळ्यांची सुट्टी चालू झालेली आहे ना बाबू. तू काय करणार? मज्जा. कशी मज्जा करणार? आता इथं घरी जागा का? आता घरी गेल्यावर. हा. मित्रो, आमचा आजचा प्रवास असणार आहे नवी मुंबई ते शिरपूर, जवळपास 400 किलोमीटरचा. त्यामुळे व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा. तुम्हाला असा मस्त ट्रॅव्हल व्लॉग बघायला मिळणार आहे आणि त्यासोबत फूड व्लॉग सुद्धा. फूड व्लॉग सुद्धा. हा, बाहेर जायचं म्हणलं की यांना हे पहिलं सुचतं. असं हे कंटिन्यू राहा व्हिडिओमध्ये. आणि चिवताय बघा इकडं मस्त चष्मा घालून मजा घेते. शायनिंग बघा ना तिची किती आहे. मला दे ना तुझा चष्मा. हे बघू. अहो तिची बॅग सुद्धा घेऊन बसलीये, सोडत नाही. हा ना, ती बघाना पण झाली बघा. मी तिला म्हणतोय चष्मा दे तर. तिने तिचा स्वतःचा लिप बाम, पिना, घड्याळ वगैरे, छोटं काही बेल्ट तसं सगळं छोटं छोटं जे तिचं सामान आणि एक रुमाल असं ह्या बॅगेत भरलंय. तसं त्या बॅगेत तेवढंच बसतं. काय बाबा, नट्टा पट्टा लागतोय तिला बघा किती. म्हणून अशी एक चिवताई असली पाहिजे. त्याशिवाय मजा नाही. आमच्या तर आता 3 चिवताई आहेत. चला, आज रविवारचा दिवस आहे. रस्ता आपल्याला मोकळा मिळतोय का ट्रॅफिक मिळतंय देव जाणे. ह्या मार्गे आम्ही खूप वर्षानंतर चाललेलो आहे, नाशिक धुळे वगैरे. तर बघूया आता ट्रॅफिक वगैरे मिळतंय का, कसं काय आहे ते. सध्या तरी इकडे रोडवर विशेष असं काही ट्रॅफिक दिसत नाहीये. या रोडवर ड्रायव्हिंग करताना कसं वाटतंय? एकदम अलर्ट राहावं लागतंय. एक्सप्रेस वे वगैरे नाही आहे हा, फक्त 2 लेनचा हायवे. त्यामुळे जरा अलर्ट राहावं लागतंय, कारण 2 व्हीलर वगैरे पण आहेत समोर. त्यामुळं
म्हणजे असाच रोड असणार आहे का आपल्याला शेवटपर्यंत? हो, असाच आहे असाच आहे. समृद्धी महामार्गासारखं नाहीये की 5वा घेर टाका ना असं बसा. इथे थोडं अलर्ट राहावं लागतंय. पण आणि मला बरं आहे. वाटतं मला वाटतं हे अलर्ट राहणंच बरं आहे. मागच्या वेळेस ना आम्ही आजीच्या कार्यासाठी पैठणला गेलो होतो, तेव्हा आम्ही समृद्धी महामार्गाने गेलो होतो. जाताना तरी आम्हाला छान वाटलं, म्हणजे आम्ही पहिल्यांदाच गेलो होतो. पण येताना मात्र ना जो रोड हिप्नोटाईजचा प्रकार आहे तो थोडासा मी अनुभवला. खूप झोप लागते खूप. म्हणजे ते तरी ड्राईव्ह करत होते, मी तर बाजूला बसलेली. मी तोंड धुवून बसत होती पाण्याने सारखं, पण माहित नाही का मला असं कंटिन्यू डोळे बंदच व्हायचे माझे. गाडी एकसारखी चालत हा. राहते ना 5व्या घेरवर, मध्ये आधी थांबणं नाही काय नाही, नाही. एकसारखी चालू राहते. त्यामुळे ते थोडस झोप आल्यासारखं होतं, पुन्हा असं हो. थोडस रिस्की आहे. हा, म्हणजे 2-3 जण असाल तुम्ही, कंटिन्यू गप्पा मारल्या, काहीतरी आपली गाणी वगैरे चालू असतील तर ठीक आहे. मध्ये मध्ये ब्रेक घ्या, टी ब्रेक घ्या, थोडस काहीतरी खा, 2-3 वेळा तरी थांबा. तसं समृद्धी महामार्ग चांगलाच आहे, वेळ वाचतो, खूप मस्त रोड आहे तो. पण फक्त तिथं हा. ब्रेक वगैरे कमी आहेत त्या रोडला. हा डायरेक्ट 100 किलोमीटरला गेल्यानंतर तुम्हाला हायवे ब्रेक मिळतो. हा तोपर्यंत तुम्हाला अलर्ट राहावं लागतं असं एकदम. ते आहे. नाहीतर मग थोडीशी हळूहळू झोप यायला चालू होते. हो. सोबत असणाऱ्याने एंटरटेन करत राहणं ड्रायव्हरला हे महत्वाचं आहे. आणि जो सोबत आहे त्याला पण एंटरटेन व्हावं लागतं, कारण गेल्या वेळेस मलाच खूप झोप येत होती. बाबू हॉटेलचं काय नाव आहे सांग? माकंचोर. मा कंचोर ढाबा. हा मा कंचोर कोण आहे सांग बरं? कोण आहे मा कंचोर? हरे कृष्ण. त्यांचं हे पण आहे. भरपूर व्हरायटी आहेत हा एकदम. हा. पनीरचे किती प्रकार आहेत बघ ना. ह्याचे वेजचे पण खूप प्रकार आहेत, म्हणजे इतके प्रकार नसतात. हा ना. आणि खूप छान आहे हा. तिकडे पण आहे, इकडे पण आहे. हो हॉटेल मस्त आहे एकदम. बैठक व्यवस्था एकदम भारी केली. ज्यांना मांडी घालून बसायला आवडतं ना, हा ना. त्यांच्यासाठी असं मांडी घालून बसायला आहे. टेकून वगैरे. यांचं माखनचोर स्पेशल व्हेज आहे, पण ते खूप येईल मला वाटतं, नको, नको. संपणार नाही. मग हे घेऊ एक पनीर अंगारा आणि आणि काय भाकरी घे. तुम्ही खा. अहो ह्यांची भाकरी नसते, एकदा खाल्लेलंच नाही. बरं घे मग दुसरं काय असेल ते घे. मी तर हे खाणार आहे, बटर नान खाणार. तुम्हाला पण ना एक लच्छा पराठा घे, 2 बटर नान, एक लच्छा पराठा खाऊन बघायचं कसं. लई भूक लागली होती तिला. बऱ्याच वेळेची ती आहे ना मला रस्त्याने हॉटेल दाखवत होती. हे बघा इथे एक हॉटेल आलं, हे बघा इथे एक हॉटेल आलं, इथं थांबवा तिथं थांबवा. पण आता आपण हायवेला असतो, गाडी चालवत असतो, अचानकपणे आपल्याला थांबवता येत नाही. त्यामुळं मी एक मस्त हॉटेल, म्हणजे नावच त्याचं आहे माखनचोर. हॉटेलचं नाव बघूनच मी इथं थांबलो. एवढ्या वेळचं तू म्हणत होती हॉटेल, ह्या हॉटेलला थांबवा, हे बघा किती भारी आहे, ते बघा किती भारी आहे. हां शेवटी भारी भेटलं ना. सब्र का फल मीठा. सब्र का फल मीठा होता आहे. बघूया आता टेस्ट कशी आहे बघूया. जेवण येईल तेव्हा येईल, पण आपलं कांदा वगैरे लिंबू असं रेडी करून ठेवतो इकडे, म्हणजे आल्यावर वेळ जायला नको नाही का ह्या गोष्टीमध्ये. हे वाया जातं का आपण. काय पनीर अंगारा. बरंच मसालेदार दिसते का. खूप दिवसातून मी नान वगैरे खातोय, नाहीतर बाजरीची भाकरीच खात असतो. म्हणूनच नान मागवतो. दाखव खाऊन कसं आहे मला सांग. अरे पहिलं खा तर सही. नुसतं तोंडात पकडलंय आणि म्हणते छान आहे. मम्मी सांगल पहिलं आता. बरं आहे का, कसं आहे, छान आहे. छान आहे. मम्मीला हॉटेलमधलं आवडतंच, त्यामुळं काही विषयच नाही. नेहमी ज्या आम्ही पनीरच्या भाज्या खातो ना त्यापेक्षा जरा वेगळं आहे, चांगलं आहे. लस्सीसाठी किती तिची तळफड चालू आहे बघा. हे बघा सांडल सांडल सांडल. मी देते ना बब्बू मी देते बेटा. अगं तो चमचा आहे तो. स्ट्रॉ नाही आहे बब्बू तो. अरे फसली ये. हा अरे बापरे, खाऊन सांग कसं आहे. हा कशी आहे, छान आहे. अरे बापरे. माखनचोर स्पेशल लस्सी आहे. एवढं लोणी आहे आता. 60 रुपयाच्या मानाने चांगली आहे नाही का. जवळपास ही अर्धा किलो असेल. हे बघा कशी करते. तिला नको घेऊ म्हणते, मी पण नाही का. तर धुळे इथून आहे 91 किलोमीटर आणि
अजून पुढे आपल्याला 60 किलोमीटर जायचं आहे शिरपूरला. म्हणजे जवळपास 150 किलोमीटर आहे. साधारण 3 तास तरी लागतीलच. 3-3.5 तास. 3-3.5 तास जातील. तुम्ही आराम करा, झोपा तुम्ही तोपर्यंत. हा. कुठे 1 मिनिटं डोळा लागत नसेल लगेच हे बघ हे बघ हे बघ हे बघ हे बघ हे बघ. पोटभर खाल्लंय तुम्ही आता, लस्सी वगैरे पिलाय. मी लस्सी नाही पिली, आम्ही 2च चमचे पिली. ह्या खोडीच्या आणि खाल्ली ती. कशी झोपली पाहिजे का तिकडं माग. हे खोडीची लेक आणि हे खोडीचे पप्पा, ह्या दोघांनी अख्खी लस्सी फस्त केली. जोडीने चाललेत 2 जण. थोडेसे माग पुढं चाला की रे. हा, जोडीने चाललेत एकदम. चला चला चला, जागा द्या आम्हाला. चला 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 चला. ओके. किती ओव्हरलोड झालाय, त्याला चालू आहे ना. हा ना, तुझ्यासारखाच झालाय तो ओव्हरलोड. हो. हे बघा मित्र, इकडं आम्ही असं CNG भरण्यासाठी थांबलेलो आहे. इकडं लाईन आहे जरा CNGची, त्यामुळे मी असं जरा झोपलो होतो. ते हे माकडं बघा, हे कसं लगेच माझ्या अंगावर येऊन असं पडलंय, पाहिलं का? थोडा पण आराम करून देत नाही राव ती, थोडं पण शांत बसून देत नाही ती दुसऱ्या. आज झोपली नाही हा. नुसती वळवळ 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 तिची चालू राहते. थोडं CNGच्या लाईनमुळं का होईना मला थोडी रेस्ट करायला मिळालं. अरे अरे बाबा रे, अरे देवा रे, हे, तुला असं मारेन, लय मारेन. तिला घे ग तिकडे, घे ना तिला. माझ्या पोटावर बघ, एक तर जेवलोय मी. तिचं प्लॅनिंग बघा पुढचं काय. अरे बापरे, असलं खतरनाक प्लॅनिंग आहे तिचं तर. हे बघा, तिथं गाडी चालवायला लागली. हो ती फिरवते बघा किती जोर जोरात. चल हो तिकडं, गाडी जाईल पुढं, पुढं जाईल. चल. कधी पोहोचणार? ती म्हणते कधी पोहोचणार. अरे बाळा थांब, थोडं ट्रॅफिक लागलं इथे. पोहोचू आपण आता, थोडस अर्धा 1 तास लागेल अजून. वैतागली ती. तुला कसं वाटलं गरम पाणी पिऊन? चहा नव्हताच तो. अक्षरशः भांडून भांडून मी चहा घेतला यांच्याकडून. मला चहा प्यायचा कारण खूप आळसल्यासारखं झालं होतं. थंड पाण्याची बॉटल घेतली, थंड पाणी पिलं मी, आणि त्याच्यानंतर मला असं वाटलं मी गरम पाणी पिलं. काही ठिकाणी असतोच असा चहा, आता काय करणार. हा ना, पण तो इतका वेळ लावला, इतका वेळ ढवळत होता. हा ना, मला वाटलं अरे काहीतरी एकदम जबरदस्तच बनणार आहे बहुतेक. पहिला घोट पिताच एकदम निराशा हाती आली आमच्या. तोंडी आली. चला, इथे एक ट्रॅफिक लागलंय. झोडगे असं गाव आहे मला वाटतं इकडे, झोडगे. सकाळी असा एक्साइटमेंट मध्ये चालू केलेला प्रवास होता, कंटाळा होत चाललाय. तर मित्र 6:30 वाजत आलेले आहेत. 1 तासामध्ये आम्ही पोहोचून जाऊ. खूप लांबचा प्रवास होता. सहसा आम्ही 300 किलोमीटर 310 किलोमीटर आमच्या गावाकडचा प्रवास असतो, पण इकडे शिरपूर हे बरंच लांब आहे, जवळपास 400 किलोमीटर आहे. त्यामुळं कंटाळा आलाय, मला पण आलाय, ह्या दोघींना पण आलाय. पण काय करणार. चला, आता फक्त 1 तासाचा प्रवास राहिलेला आहे. आता डायरेक्ट आपण भेटू घरी गेल्यावर.